सलग पंतप्रधानपदी राहणाऱ्या नवा रेकॉर्ड आता नरेंद्र मोदींच्या नावावर झालाय। पण नेहरूंसोबत मोदींची तुलना किंवा स्पर्धा होऊ शकत नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंचा रेकॉर्ड मोडला। आता सलग पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोदींच्या नावावर झाला। त्यासाठीच दिल्लीमध्ये भाजपसह सर्व इंडियाच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सलग 4398 दिवस पंतप्रधान होते, तर नरेंद्र मोदींनी 4399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करून नेहरूंचा रेकॉर्ड मोडला। मात्र मोदींची नेहरूंची तुलना किंवा स्पर्धा होऊच शकत नाही असं शरद पवार म्हणाले। स्वातंत्र्याच्या आधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले, जे संघटित केला, पण ही स्पर्धा नेहरूंसाठी होऊ शकते का? की नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते तितके दिवस असे प्रधानमंत्री आहे। नेहरूंचं योगदान याची तुलना होऊ शकते का? नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे। मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे। तुलना करायचा विचारच नाही आहे, विषय नाही आहे। मुळामध्ये नवभारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचं जे स्थान आहे ते अढळ आहे। त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही, तुलना करण्याचं कारण आहे। दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीमध्ये सर्वच घटक पक्षांचे प्रमुख हजर राहिले। चंद्राबाबू नायडूंपासून ते एकनाथ शिंदेंनी सुद्धा मोदींचं कौतुक केलं। 12 वर्षों का चमकदार, बेदाग और निष्कलंक कार्यकाल इतिहास में दुर्लभ ही देखने को मिलता है। एक भी दिन आराम नहीं, एक भी पल खुद के लिए नहीं, हर क्षण हर पल सिर्फ राष्ट्र के लिए समर्पित हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया है। एक ऐसा नेतृत्व जिसने 12 वर्षों में एक दिन भी छुट्टी नहीं ली, एक ऐसा नेतृत्व जिसने व्यक्तिगत दुख को भी राष्ट्र धर्म से ऊपर नहीं रखा। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास, यह आज ये केवल नारा नहीं बल्कि भारत के विकास का आधार बन चुका है। सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि अजून पंतप्रधान पदाचा त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे। जनधन खात्यापासून डिजिटल इंडिया, जीएसटी, नोटबंदी, पायाभूत सुविधा, काश्मीरमधून कलम 370 हटवण्यापासून ते पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूरने मोदींची कारकीर्द गाजली। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।